पण आज आत्ता हा सगळा तमाशा जो महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चाललाय ना, तो पाहता ही कुठलीही लोकशाही, ही कसली साधन शुचिता, कसलं संविधान ज्याचा या लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या प्रिव्हिलेज्ड व्यक्तींवर धाक नाही, जरब नाही. असं वाटतं आपण रामगढ़ के शोले बघतोय की काय. तो तिकडून आवाज देतोय, अरे ओ सांबा. हा म्हणतो, पहिले जाकर अपने आप का इन्शुरन्स करके आओ, फिर मेरे नाद में लगना. लाईफ इन्शुरन्स करो, टर्म इन्शुरन्स करो. मग त्यानंतर दुसरा म्हणतो, भोसडीच्या तुझी बंदूक तुझ्या ढुंगणात घालीन. चहायला चाललंय का इकडे? हातातली सत्ता निसटली ना की राजकारणी फर्स्ट्रेट होतात. काल मिलिंद नार्वेकर म्हणाले की भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्यात विलंब होतोय, म्हणून ते अधिकार पदाविना फर्स्ट्रेटेड झालेले आहेत असं दिसतंय. आज भास्कर जाधवांनी आपल्या स्टेटसमधून नार्वेकरांना टोला आणलाय, चापलुसोकी जमात वगैरे असं काय काय भास्कर शेठ बोलले. उबाटा सेना आताशा खरोखरच शिलकीत निघालाय. ज्यांना शिल्लक सेना म्हटलेलं आवडत नसलं तरी हा जो काही अन्याय अत्याचार त्यांच्यावर झालाय ना, त्यांचे 6 खासदार विनाकारण शिंदेंनी फोडले आणि आपली संख्या वाढवली. तुम्ही विनाकारण हा शब्द वापरलाय. हो, विनाकारणच फोडलेत. काय गरज होती? तिकडे एनडीएला संसदेत 362चा आकडा गाठायचा म्हणून ते 20 TMCचे फोडले तुम्ही. मग युपीतून काही, दक्षिणेतून काही असा जुगाड चाललेला आहे, तो दिसतोय. मग तटस्थ पत्रकार, निष्पक्ष पत्रकार यावर टीका करतात, विनाकारण फोडले. तर आमच्यासारखे चाटुकार हे मात्र हा कसा मास्टर स्ट्रोक होता. आता यावेळेस शिंदेंनी जरी हा षटकार मारलाय तरी तो समजून घेण्यासारखा आहे असं बोलावं लागतं. आता यावेळेसही शिंदेंनी जो षटकार मारलाय तोही कसा मास्टर स्ट्रोक होता हे आम्ही सांगतो. काही लोकांना आवडतं, गुदगुल्या होतात, पण बहुतांश लोकांना ते पटत नाही. कुणाचा का असे ना, विनाकारण कशाला पक्ष फोडायचा ना. आता उद्धवजींनी बघा कसा प्रामाणिकपणाचा कळस गाठून एक पक्ष फोडला होता. प्रामाणिकपणे 2017 साली मुंबई महानगरपालिकेत भाजपसोबतची युती तोडल्यानं स्वतंत्र लढून अखंड असलेल्या शिवसेनेला त्यावेळेला 84 जागा मिळाल्या होत्या आणि भाजपला 2012च्या तुलनेत 31 वरून थेट 82वर उडी मारता आली होती. या निवडणुकीतलं भाजपचं सगळं व्यवस्थापन ज्यांनी पाहिलं होतं त्या भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी म्हणजे आशिष शेलारांनी बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव करायला सुरुवात केली देखील होती. पण मानभावीपणाचा कळस गाठत ठाकरेंनी फडणवीसांना गळ घातली. मिलिंद नार्वेकरांना आणि एकनाथ शिंदेंना पाठवलं त्यांच्याकडे आणि काही करा, पालिकेतली सत्ता आमच्याकडेच राहू द्या म्हणून त्यांना साद घातली, भावनिक साद. फडणवीस विरघळले आणि पालिकेत शिवसेनेला त्यांचा महापौर बसू दिला. पण अशा वेळी फक्त 2 जागांचा फरक असलेला भारतीय जनता पक्ष हा उद्धवजींना सतत डाचत होता, स्वस्त बसूच देत नव्हता. त्यांची झोपच उडाली होती. मग त्यांनी सबळ कारणांसह एक पक्ष फोडला. मी अस्वस्थ आहे, मग ती अस्वस्थता दूर करण्यासाठी मला एक पक्ष फोडणं गरजेचं आहे, हे ते सबळ कारण होतं. निष्पक्ष आणि तटस्थ पत्रकार जे आहेत ते तर असंच म्हणू शकतील. खोके, पेट्या, मलाई कुल्फी वगैरे सगळं देत उद्धवजींनी एक पक्ष फोडला. त्यावेळेला उद्धवजींचा चुलत आणि मावस भाऊ असलेल्या राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा तो पक्ष होता. मनसेच्या निवडून आलेल्या 7 पैकी 6 नगरसेवकांना फोडून शिवसेनेनं आपला आकडा डायरेक्ट 90वर नेला. मग काही अपक्षांना त्यांनी गळाला लावलं. या अपक्षांमध्ये काही शिवसेनेचेच बंडखोर नगरसेवक होते. असं जोडतोड, तांबा पितळ करत त्यांनी 99चा टप्पा पार केला. आता काही महिने निद्रानाशानं जे बेजार झालेले होते ते उद्धवजी भाजपला बऱ्यापैकी मागे टाकल्यानंतरच मातोश्रीवर शांतपणे झोपू लागले. पहले मैं रात भर जागता था, जब से मेरे पास 99 कॉर्पोरेटर आ गए, इसको फोड़ के उसको फोड़ के, तब से मुझे अच्छी नींद आने लगी है. तर हे त्यावेळेला टीव्हीवर एक अशी जाहिरात यायची. खरं तर ती एका गोळीची होती, पण यांनी वेगळीच गोळी घेतली होती आणि मग हे शांत झोपू लागले. उद्धवजींनी पक्ष फोडला ना त्यावेळेला, पण ती फोडाफोड ही विधायक होती. आता ज्यांनी यांचे खासदार फोडले ते नालायक आहेत. हे जे करतात ते विधायक आणि शिंदे करतात, भाजपवाले करतात ते सारे नालायक. आता असं विनाकारण खासदार फोडून नेलेत म्हटल्यावर सगळ्यात जास्त खवळणार कोण? तर अर्थातच विश्वप्रवक्ते संजय राजाराम. त्यातही त्यांच्या भोंगाखाण्यातला म्हणजे भांडूपचाच खासदार फुटतो.
त्यात नावही संजय. आता सध्या दोन्ही संजय हे एकमेकांना भिडताना दिसत आहेत. उद्धवजी, आदित्य, अनिल परब, विनायक राऊत, संजय राऊत आणि अनिल देसाईंसारख्या काही मातब्बर राजनीतिक तज्ज्ञ जे आहेत ना, त्या राजनीतिकारांनी काही लोक हेरून पक्षात घेतले होते. सगळ्यात आधी त्यांनी NCPच्या सचिन अहिरांना गळाला लावलं होतं. कारण वरळीतून आदित्याला लढवायचं तर सचिन अहिरांची एक गट्टा मतं आपल्याकडे हवी, ते आपल्या विरोधात असतील तर आपलं काही खरं नाही. अहिरांना सोबत घेतलं, पुढे त्यांना परिषदेवर पाठवलं. तिथले सिटिंग MLA होते सुनील शिंदे, त्यांना पण बसवलं. परत त्यांनाही परिषदेवर घेतलं. संजय दिना पाटील हे सुद्धा NCPचेच, त्यांनाही या लोकांनी शिवसेनेत घेतलं. भांडूप आणि परिसर हा कोकणी, मालवणी, मराठी माणसांचा बालेकिल्ला आता हळूहळू रिडेव्हलपमेंटच्या या सगळ्या वाऱ्यामुळे ढासळायला सुरुवात झाली. चाळी तुटतायत मराठी माणसांच्या आणि टॉवर्स उभे राहत आहेत धनदांडग्यांचे. 2-2.5 कोटींच्या घरातला 1 BHK, जे 1 BHK घरं विक्रोळी, भांडूप, कांजूरमार्ग सारख्या मध्यमवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये विकली जात आहेत. कारण घेणारा समोरचा बाहेर जो येतो गुजराती मारवाडी समाज इथे आहे, तो वाढतोय. या भागावर शिवसेने इतकीच मनसेचीही भिस्त आहे. मनसेचा मतदार इथं आहे. जिथं मराठी माणूस जास्त तिथे हे दोन पक्ष असायलाच हवेत. आता पुढच्या 5-10 वर्षात काय होईल, कदाचित इथलं चित्र बदलू शकेल. कारण मुंबईची डेमोग्राफी बदलते जे आपण बोलतोय ना, ती एका वेगळ्या अर्थाने बदलते, तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठी माणूस संपतोय. भारतीय जनता पक्षाला याचा फायदा निश्चितच होणार आहे. पण आपलंही अस्तित्व टिकून राहावं म्हणून उभाटा सेनेनं खासदारकीला संजय दिना पाटील यांना उभं केलं. कारण इथं संजय दिना पाटलांना त्यांचा वडिलोपार्जित वारशानं मिळणाऱ्या मतांचा एक मोठा गठ्ठा आहे, एक मोठा चंक आहे, त्यांचं प्रस्थ आहे. प्रख्यात कामगार नेते आणि आमदार दिनाबामा पाटील, 60 टर्म नगरसेविका असलेल्या मनोरमा दिना पाटील, अशा आई वडिलांचं नाव यांच्या मागे आहे, वारसा यांच्या मागे आहे संजय दिना पाटलांच्या. कामगार नेता म्हणजे मसल पॉवरही आहे. सध्या मुंबईतले भाई लोक कुठे राहतात असा जर प्रश्न कोणी विचारला तर डोंगरी, भिंडी बाजार, नागपाडा, दगडी चाळ यानंतर काही उपनगरांची नावं घेतली जातात. त्यात आमच्या वसई विरारमधलं नालासोपारा हे एक नाव आहे. आणि त्यानंतर जर कुठलं नाव घेतलं जात असेल तर ते भांडूपचं आहे. भांडूपमध्येही भाई लोक राहतात. मित्र, भांडूपमधले काही नामचीन भाई जे इथल्या पोलीस हिस्ट्री शीटवरही असतील कदाचित, ज्याला हिस्ट्री शीटर म्हणतो आपण, पण त्या दुर्दैवानं काही नावं जी दिसतात ती मुस्लिम समाजातल्या गुंडांची आहेत. आणि हे मुसलमान गुंड संजय राऊतांचे बंधू सुनील राऊतांच्या खास मर्जीतले लोक आहेत. सुनील राऊत म्हणजे यांचा बॉस. और बॉस का बर्थडे कैसे मनाया जाता है, तो बॉस के बगल बच्चों के स्टाइल से मनाया जाता है. तर बगल बच्चनची नावच घ्यायची तर पप्पू खान, सज्जू भाई, नदीम कुरेशी, बरीच नाव आहेत. तर या सगळ्यांच्या जीवावर सुनील राऊत आणि संजय राऊतांची दादागिरी इथे चालते. या मंडळींचा कुटुंब विस्तारही बऱ्यापैकी आहे. या भागात हिरवा रंग व्यवस्थित पसरलेला आहे. त्यात यांच्या दहशतीनं जमिनी हडपण्याचे, रिडेव्हलपमेंटमध्ये झोल, SRA मध्ये झोल, असे बरेच प्रकारही इथे होत असतात. हिरव्या मतांचाही जोर आहे इथे बऱ्यापैकी. 2024ला सुनील राऊतही याच हिरव्या मतांच्या जोरावर विधानसभेला निवडून आलेत. त्यांच्या विरोधात महिला उमेदवार होत्या सुवर्णा करंजे. यांना तर बकरी की जैसा काट डालेंगे वगैरे असं काहीतरी बरळलं होतं एकेडजवळ. पोलीस तक्रार झाली, थोडा गाजावाजा झाला, पण दहशतीच्या जोरावर राऊत बंधूंनी बाजी मारली. सुनील राऊत पुन्हा जिंकून आले. इथं आता जे खासदार होते ना संजय दिना पाटील, शिवसेना उभाटा गटाच्या बाहेर पडलेत. त्यांच्या बाहेर पडण्यानं भांडूपमध्ये जो राऊतांचा गड मानला जात होता त्याला मोठा धक्का लागलेला आहे. आणि असा धक्का लागला की राऊतचे कळतात. मी लागतो नादाला, चल चल, मी तुझ्या नादाला लागतो. त्या बंधू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी, भोसडीच्या भोसडीच्या भोसडीच्या. चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. मी इथेच आहे भांडुपला. मी कधी या भाषेचा वापर करत नाही. बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो, गद्दार माणूस. हे धंदे करायचे नाही. गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्पा बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या ढोंगणात घातली जाईल.
ती बंदूक तुझ्या ढोळ्यात घातली जाईल, ती बंदूक तुझ्या ढोळ्यात घातली जाईल. चला, मला बोलायचं ते बोललोय मी. ही भाषा नाही करायची शिवसैनिकाशी. बंदूक काय दाखवतो तू आम्हाला? सिक्युरिटी काढून ये, जी तुला Z+ काय दिली आहे ना. चल आता बघतो मी. पण आता समोर अरेला कार्य करणारा एक सक्षम प्रतिस्पर्धी आलेला आहे. इकडेही संजय आहे तर तिकडेही संजय आहे. संजय राऊत, सुनील राऊत हे कोणत्या दादा लोकांच्या जीवावर उडतात ते चांगलंच माहीत असलेला संजय दिना पाटलांनी राऊतांना उघड आव्हान दिलंय. ऐका. उनके पास कोई अंडर बंडर खुद के जी में तो दम नहीं है कुछ करने का, चढ़ाते दो चार कोई फालतू दादा लोग हैं उनके पास. हाँ? हमको दादा लोगों की जरूरत नहीं, हम खुद करने वाले लोग हैं. हम भाई या तो फिर कृपा करके इंश्योरेंस करके रखिए, मेडिकल इंश्योरेंस करके रखिए और दूसरा भी लाइफ इंश्योरेंस भी करके रखिए. मेरे पास आएंगे, मेरे नाद में लगेंगे तो कोई भी सीधा नहीं जाएगा. ये या तो हॉस्पिटल जाएगा या तो स्मशान जाएगा. हाँ, उनको बोलिए दादा लोग के भरोसे पे शेर बनना छोड़ दीजिए. हमको तुम्हारे कितना दम है हमको मालूम है. हमारे नाद में लगेंगे तो घर में घुस के मारूंगा. हाँ, सिक्युरिटी रहा, बॉम्ब मार दूंगा. तर राऊतांचा तोल न ढळलेला दिवस 365 दिवसातला असा एक दिवस जिथे राऊतांचा तोल ढळलेला नाही असा आपण कधी पाहिलेलाच नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांनी संजय दिना पाटलांनाही शिव्या घातलेल्याच आहेत. वर यांना फोडणाऱ्या शिंदेबद्दल विचारताच ते अजूनच एकदम बिथरल्यासारखे करतात. बघा. अरे सोड रे एकनाथ शिंदे, अरे सोड रे एकनाथ शिंदे, तू काय एकनाथ शिंदे करतो रे. चल. 1995ला जेव्हा राज्यात सेना भाजपा युतीचं सरकार होतं त्या कालखंडात मी एका आमदाराचा PM म्हणून काम करत होतो. तेव्हा मला अनेकदा काही आमदारांच्या आपापसातल्या गप्पा त्यांच्या समोर बसून किंवा त्यांच्या मागे उभं राहून ऐकण्याची संधी मिळायची. बऱ्याचदा मिळालेली आहे. बार्शीचे अपक्ष आमदार दिलीप सोपल हे त्यांच्या सैल जिभेमुळे प्रसिद्ध होतेच. तर माझ्यासारख्या प्युअर मुंबईकरासाठी सोपल यांची भाषा जी होती ना ती म्हणजे एक वेगळाच प्रकार होता. ते कमरेखालचंही बरंच मोकळं ढाकळपणे बोलायचे, म्हणजे अगदी विधानमंडळाच्या लॉबीत बसूनही. पण ते बोलणं बहुधा खाजगीत असायचं. सोपल यांची जाहीर भाषणं जी झालेली आहेत ना, जी यूट्यूबवर अवेलेबल आहे, ती गमतीशीर असतात. मग त्यात ते स्वतःवर बराच ताबा ठेवून शब्द वापरतात, बोलतात. पण गंमत येते, त्यांची ती भाषणं ऐकायलाही गंमत येते. असे गमतीशीर दिलीप सोपल एक वेगळंच कॅरेक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातलं. पण आत्ता हा सगळा तमाशा जो महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चाललाय ना, तो पाहता ही कुठलीही लोकशाही, ही कसली साधनशुचिता, कसलं संविधान, ज्याचा या लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या प्रिव्हिलेज्ड व्यक्तींवर धाक नाही, जरब नाही. असं वाटतं आपण रामगढ के शोले बघतोय की काय. तो तिकडून आवाज देतोय, अरे ओ सांबा. हा म्हणतो, पहिले जाकर अपने आप का इंश्योरेंस करके आओ, फिर मेरे नाद में लगना. लाईफ इन्शुरन्स करो, टर्म इन्शुरन्स करो. मग त्यानंतर दुसरा म्हणतो, भोसडीच्या तुझी बंदूक तुझ्या ढुंगणात घालीन. चहायला चाललंय का इकडे? मित्र, हा संघर्ष म्हणजे दोन संजयांमधला हा संघर्ष हा राजकीय विचारांचा एकमेकांशी चाललेला संघर्ष नाहीये, तर भांडूपवर वर्चस्व कोणाचं यासाठी लढणाऱ्या दोन टोळ्यांचा संघर्ष जास्त वाटतोय मला. काय बंदूक काय, इन्शुरन्स काय, ढुंगण काय, कठीण आहे. तुम्हाला काय वाटतं, भांडूपमध्ये संजय दिना पाटलांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी राऊतांचं उपद्रव मूल्य अगदी पार संपवायला घेतले, की हळूहळू इथला कट्टर सेना विचारांचा जो मतदार आहे, जो आता सध्या तरी किमान उभाटा आणि मनसेकडे आहे, तो सगळा आपल्याकडे वळवायचा आहे त्यांना? कमेंट्स करून जरूर कळवा. विशेषतः भांडूप परिसरात किंवा कांजूरमार्ग, विक्रोळी या परिसरात राहणाऱ्या लोकांनी जरूर कमेंट्स करा. इथलं राजकारण ना खरोखरच रंजक आहे. ते राजकारण उर्वरित मुंबईला अद्याप तितकंसं समजलेलं नाही. त्यासाठी तुमची कमेंट ही फार गरजेची आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.